अशी आहे की टॉर्चेस लायबिलिटी अरायझेस फ्रॉम ब्रीच ऑफ ड्युटी फिक्स्ड बाय लॉ टुवर्ड्स पर्सन जनरली विच इज रिड्रेसेबल बाय अनलिक्विडेटेड डॅमेजेस. आणि क्राईमची डेफिनेशन अशी आहे की क्राईम्स आर दोज रॉंग फॉर विच सँक्शन इज पुनिटिव्ह. तर दुसरा पॉईंट जो आहे कोडिफाईड किंवा अनकोडिफाईडचा, तर टॉर्ट हा अनकोडिफाईड लॉ आहे, वेअर ॲज क्राईम इज कोडिफाईड लॉ. म्हणजे ते आर्टिकल्समध्ये सेक्शन्समध्ये, आता तुम्हाला BNS असेल, BSA असेल, IPC, CRPC हे सगळे सेक्शन्समध्ये डिवाईड केलेले आहेत. तसे टॉर्ट सेक्शन्समध्ये डिवाईड केले, त्यामुळे अनकोडिफाईड लॉ आहे आणि हा कोडिफाईड लॉ आहे. ॲज टू रेमेडी अवेलेबल, ज्याच्यासोबत टॉर्ट झालेला आहे ती अग्रीड पार्टी कोर्टामध्ये जाऊन कंपेन्सेशन मागू शकते, फेअर ॲज ज्याच्यासोबत क्राईम घडलेला आहे ते पनिशमेंटसाठी मागणी करू शकतात कोर्टामध्ये. तर चौथा पॉईंट आहे ॲज टू प्रोसिजर. आता प्रोसिजर कशी आहे, ज्याच्यासोबत टॉर्ट घडलेला आहे तो स्वतः इनिशिएट घेऊन किंवा वकिलामार्फत कोर्टामध्ये जाऊन आपला केस दावा दाखल करू शकतो आहे, म्हणजे सू करू शकतो तो. आणि क्राईममध्ये जर आपण बघत असो तर क्राईममध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या थ्रू म्हणजे प्रॉसिक्युशन स्वतः इनिशिएट घेतं आहे किंवा फिर्यादी, आता त्याच्यामध्ये फिर्यादी ह्याच्यामध्ये प्लेंटिफ आणि डिफेंडंट म्हणजे वादी आणि प्रतिवादी असतात. तसंच क्राईममध्ये आरोपी आणि फिर्यादी म्हणजे फिर्यादी विरुद्ध आरोपी आपण बघत असतो स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध डॅश डॅश तसं. तर इथं प्रोसिजर म्हणजे पार्टी स्वतः इनिशिएट घेते आणि इथं पार्टी स्वतः किंवा प्रॉसिक्युशन इनिशिएट घेऊन म्हणजे पोलिसांच्या थ्रू प्रॉसिक्युशन इनिशिएट घेऊन ते केलं जातं. परत पाचवा पॉईंट आहे आपल्या ॲज टू डिफरंट कोर्ट. तर डिफरंट कोर्ट, टॉर्ट हे सिव्हिल कोर्टामध्ये ट्राय केलं जातं, ॲज पर हे सिव्हिल लॉ आहे त्यामुळं टॉर्ट हे सिव्हिल कोर्टामध्ये ट्राय केलं जातं आणि क्राईम हे क्रिमिनल कोर्टामध्ये. आता सिव्हिल कोर्ट म्हणजे कुठलं, लोअर हायरार्कीमध्ये आपण फॉर एक्झाम्पल बघूया हे CJJDमध्ये म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर. आणि क्राईम जर बघायचं झालं तर तो क्रिमिनल केसेस जे असतात त्या कोर्टामध्ये JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर चालवले जातात. तर 6वा पॉईंट आपण बघणार आहे ॲज टू ऑब्जेक्ट बिहाइंड पनिशमेंट. आता पनिशमेंटचा किंवा डॅमेजेस काय ऑब्जेक्ट आहे इथं टॉर्टचं डॅमेजेस ज्यानं टॉर्ट केलेला आहे म्हणजे टॉर्ट फिजर आहे. प्लेंटिफला टॉर्ट फिजरकडून डॅमेजेस देण्याचं ऑब्जेक्ट काय आहे की त्याची नुकसान भरपाई व्हावी आणि तो पहिला ज्या पोझिशनला होता त्या पोझिशनला त्याला आणून ठेवायचं की त्याच्यामुळे त्याचं काय नुकसान होणार नाही. आणि त्याच्यानंतर इथं पनिशमेंट, क्राईममध्ये पनिशमेंट देण्याचं जे काय ऑब्जेक्ट आहे त्याला डिटर फ्रॉम सोसायटी करणं, त्याला सोसायटीपासून दूर करणं आणि त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करणं क्रिमिनलच्या हे असते. आता आपण बघतो टॉर्ट हा फक्त पर्सनला अफेक्ट करतो, एखाद्या पर्सनसोबत रॉंग घडलेलं असते, पण क्राईम जे होते ते पूर्ण सोसायटीला अफेक्ट करते. आपण बघत असतो रेप झालं, मर्डर झालं तर कसे कॅन्डल मार्च निघत असतात, किती सोसायटी अफेक्ट होतात, न्यूज चॅनल्स वगैरे चालत असतात. तर त्यामुळं त्याचा ऑब्जेक्ट बिहाइंड पनिशमेंट असं डिटर करणे सोसायटीपासून क्रिमिनलला आणि इथं डॅमेज देणे म्हणजे नुकसान भरपाई देणे. आता 6वा पॉईंट आहे ॲज टू रेलेव्हन्स ऑफ गिल्टी माइंड. आता गिल्टी माइंड म्हटल्यावर काय आलं, मोटिव्ह, मॅलिस, इंटेन्शन हे सगळं आलं. हे टॉर्टमध्ये इरिलेव्हंट आहेत, मोटिव्ह, मॅलिस इरिलेव्हंट आहेत. पण इथं क्रिमिनलचं ते मेन फाउंडेशनच आहे. इथं ॲक्टस रियस प्लस मेन्स रिया. आता हे ॲक्टस रियस प्लस मेन्स रिया म्हणजे ॲक्टस रियस म्हणजे रॉंगफुल ॲक्ट अँड मेन्स रिया म्हणजे गिल्टी माइंड, हे दोन्ही फाउंडेशन आहेत क्राईमचे. म्हणजे इथं इंटेन्शन इज मॅटर करते, पण इथं इंटेन्शन, मोटिव्ह, मॅलिस काही मॅटर करत नाही, कारण इंटेन्शन असेल एखाद्याचं हार्म करण्याचं किंवा नाही करण्याचं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुम्हाला कंपेन्सेशन द्यावंच लागेल असं असतं ते कॉर्ट.